नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सिंह या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. पहा, पर्याय पहा आणि उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, पहा, पहिला पर्याय आहे शार्दूल. शार्दूल याचा अर्थ सिंह असा होतो. दुसरा पर्याय पहा मृगराज. मृगराज म्हणजे सुद्धा काय? सिंह. तिसरा पर्याय मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे सुद्धा सिंह. लक्षात ठेवा, शार्दूल, मृगराज, मृगेंद्र हे तीनही शब्द सिंह या शब्दाला समानार्थी आहे. हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, कुचिपुडी हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? कुचिपुडी. उत्तर यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. कुचिपुडी हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न पहा, संत ज्ञानेश्वरांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? पर्याय पहा देहू, चिंचवड, आळंदी, चाकण. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आळंदी. आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? काय म्हटलं आहे? खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? पर्याय पहा लोणी, ब्युटरिक आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, जे काही लोणी असतं त्या लोण्यामध्ये कोणतं आम्ल असतं? तर ब्युटरिक आम्ल असतं. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? अयोग्य. पहिला पर्याय तर अयोग्य नाहीये, तो बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा जठर रस. यामध्ये कोणतं आम्ल असतं? हायड्रोक्लोरिक आम्ल. बरोबर आहे का? तर 100% बरोबर आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल हे जठर रसमध्ये असतं. पुढे पहा केळी. केळीमध्ये कोणतं आम्ल असतं? तर मॅलिक आम्ल. मॅलिक आम्ल हे सुद्धा बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलं? कोणती जोडी अयोग्य आहे? सर्व जोड्या बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पहा लोणी, ब्युटरिक आम्ल, जठर रस, हायड्रोक्लोरिक आम्ल, केळी, मॅलिक आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही वहीमध्ये लिहून ठेवा. प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रखमाबाई जाधव. लक्षात ठेवा, रखमाबाई जाधव. पुढील प्रश्न पहा, दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत घडले होते? पर्याय पहा, उत्तर यायलाच पाहिजे. दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत घडले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे 1914 ते 1918. तर पहा, जे काही पहिलं महायुद्ध घडलं होतं, पहिलं महायुद्ध त्याचा कार्यकाळ आहे 1914 ते 1918. आपल्याला काय विचारलं? दुसरं महायुद्ध. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1939 ते 1945. लक्षात ठेवा, 1939 ते 1945 दुसरे महायुद्ध. दुसरे महायुद्ध. आणि 1914 ते 1918 पहिले महायुद्ध. पुढचा प्रश्न पहा, मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? पर्याय पहा. विचार करून उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, योग्य उत्तर आहे बाजीराव दुसरा. बाजीराव दुसरा. पुढे पहा, 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता गट बरोबर आहे? समानार्थी शब्दांचा कोणता गट बरोबर आहे असं विचारलेलं आहे. पर्याय पहा घर, आलय, आगर, सदन, गेह. विद्यार्थी मित्रांनो,
जो काही पहिला पर्याय आहे त्यामध्ये घर या शब्दाला सर्व शब्द समानार्थी आहे. घर, आलय, आगर, सदर आणि गेह, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. आता आपण दुसरा पर्याय चेक करू. पहा, रात्र, शर्वरी, यामिनी. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा सर्व शब्द समानार्थी आहे. रात्र या शब्दाला समानार्थी आहे. रात्र म्हणजे शर्वरी, यामिनी. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. पहिला पर्याय देखील बरोबर आहे. आणि तिसरा पर्याय पहा, कमळ, पंकज, राजू, नलिनी. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. सर्व शब्द कमळ या शब्दाला समानार्थी आहे. कमळ, पंकज, राजू, नलिनी. आपल्याला विचारलं काय? खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता गट बरोबर आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये लिहून ठेवा. हे जे प्रश्न आहे, हे जे समानार्थी शब्द आहे, यावर पेपरला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही कोण होते? पर्याय पहा. उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील दुसरे सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न पहा. वनस्पतींच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्वाचा असतो? पर्याय पहा. हायड्रोजन, सल्फर, कार्बन, नायट्रोजन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नायट्रोजन. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन हा घटक सर्वात महत्वाचा असतो. पुढील प्रश्न पहा. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आर्यभट्ट. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट. पुढील प्रश्न पहा. भारताच्या एकीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? भारताच्या एकीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर सरदार पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताच्या एकीकरणाचे जनक म्हणतात. पुढील प्रश्न पहा. जीवनसत्व ड चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व ड चे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल. पुढील प्रश्न पहा. बी, बी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर यायलाच पाहिजे. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. बी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नारायण मुरलीधर गुप्ते. नारायण मुरलीधर गुप्ते. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे गोपाळ हरी देशमुख. यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात? तर लोकहितवादी. लक्षात ठेवा, लोकहितवादी या टोपणनावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. त्यानंतर या ठिकाणी चौथा पर्याय आहे दिनकर गंगाधर केळकर. यांना कोणत्या टोपणनावाने ओळखतात? तर अज्ञातवासी. लक्षात ठेवा, अज्ञातवासी या टोपणनावाने दिनकर गंगाधर केळकर यांना ओळखतात. पुढील प्रश्न पहा. 10 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल? 10 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी जे काही रोमन अंक आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला काही अंक सांगतो पहा. जर आपण इंग्रजीमध्ये आय लिहिला त्याचा अर्थ 1 असा होतो. जर आपण 2 आय असे लिहिले त्याचा अर्थ 2 असा होतो. जर आपण 3 आय असे लिहिले त्याचा अर्थ 3 असा होतो. ओके. आता या ठिकाणी विचारलं काय? 10 ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहाल? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एक्स असा लिहितो रोमन अंकामध्ये त्याचा अर्थ 10 असा होतो. जेव्हा आपण डबल एक्स असं लिहितो त्याचा अर्थ 20 होतो. जेव्हा आपण 3 वेळा असं एक्स एक्स लिहितो त्याचा अर्थ 30 असा होतो. विचारलं काय? 10 ही रोमन अंकामध्ये कशी लिहाल संख्या? तर पहा, 10 कशी लिहाल? एक्स. म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर आहे एक्स, म्हणजे 4 नंबर पर्याय. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, जे काही रोमन अंक आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहू. पहा, जो आय आहे त्याला आपण रोमन अंकामध्ये 1 म्हणतो. जो व्ही आहे, व्हीला आपण काय म्हणतो? 5 म्हणतो.
आणि एक्स याला 10 म्हणतो. आता पुढे पहा, जर यल दिसला, यल यल म्हणजे काय? 50. सी म्हणजे काय? 100. डी म्हणजे काय? 500. आणि एम म्हणजे काय? 1000. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. यल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 15 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. काही प्रश्न हे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न हे लिहून ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.